श्री स्वामी समर्थ सर्वांना। आता ज्येष्ठ महिन्यात आषाढी एकादशी येणार, त्यासाठी पंढरपूर यात्रेला सुरुवात झाली आहे। वारी आता सुरूच होणार आहे। तर संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई हे 4 भावंड 13व्या दशकात आध्यात्मिक द्रष्टे ठरले। त्यांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि अनाथ असूनही त्यांनी सामाजिक बहिष्कार मात करून मराठी ग्रंथांची रचना केली आणि भक्ती चळवळीचा प्रसार केला। तर यामध्ये निवृत्तीनाथ हे सर्वात मोठे भावंड, त्यांचे गुरु गहिनीनाथ यांच्याकडून त्यांनी आध्यात्मिकाचा वासा घेतला आणि त्याच्याविषयी आज आपण संत निवृत्तीनाथ यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। ते ज्येष्ठ बंधू होते, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताईंचे, आणि संत ज्ञानेश्वरांचे ते आध्यात्मिक गुरु होते। ते नाथ संप्रदायी होते। तर त्यांच्याविषयी आपण थोडे जाणून घेऊया। संत निवृत्तीनाथ वैशाख महिन्यातील वैद्यदशमीला भजन कीर्तनासाठी तापी नदीच्या तीरावर सगळे संत जमा झाले होते। निवृत्तीनाथ मुक्ताबाईचा हात धरून तापी तीरी येऊन पोहोचले। टाळ, विना, मृदुंगाच्या गजरात सगळेजण देहभान विसरून भजन कीर्तनात दंग होते। या संत तापसांच्या मेळ्यातील ज्ञानेश्वर माऊली, सोपानदेव, वटेश्वर चांगदेव हे कधीच समाधीस्थ झाले होते। यांच्या आठवणीने सगळ्यांची मने दुःखी झाल्यामुळे भजन कीर्तनातही एक प्रकारची आर्तता निर्माण झाली होती। सकाळपासून भजन कीर्तनात दंग असल्यामुळे दुपार कधी झाली कळलेही नाही आणि अचानक वातावरणात बदल घडून आला। वैशाखच्या भर दुपारी प्रचंड विजांचा कडकडाट, वादळ वारे सुटले, अंधार दाटून आला। या वीज, वारा, पावसांच्या तांडवात जवळपासचेही काहीच कोणाला दिसत नव्हते। निवृत्तीनाथ सगळ्यांना मुक्ताबाईला धरून ठेवण्याबाबत विनवत होते, पण विजेच्या कडकडात कोणालाही काही ऐकू येत नव्हते। विजेच्या कडकडेने सुरू असतानाच एकदम घंटा नाद ऐकू आला। काहीच वेळात वातावरण निवळून पूर्ववत स्वच्छ झाले। निवृत्तीनाथांनी सर्वांना मुक्ताबाईबद्दल विचारले, पण कोणी काहीच सांगू शकले नाही। सगळीकडे सगळ्यांनी मुक्ताबाईचा शोध घेतला, पण व्यर्थ। 18 वर्षाची मुक्ताई एकाएकी नाहीशा झाल्या। मगाशी झालेल्या घंटानादात अर्थ निवृत्तीनाथांना आत्ता उमगला। कडाडली वीज निराजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली। वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक ठाई, झाली मुक्ताबाई स्वरूपाकार। एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी, जेव्हा निरंजनी गुप्त झाली। निवृत्तीनाथांनी आपले दुःख मनातच गिळून धीर एकवटून ही गोष्ट सगळ्यांना सांगितली। ऐकून सगळ्यांना शोक अनावर झाला। आपल्यापेक्षा धाकट्या 3ही भावंडांना निरवून एकटेच मागे राहिलेले निवृत्तीनाथ त्यांच्या आठवणीने व्याकुळ झाले। त्यातही मुक्ताबाईच्या जाण्याने ते जास्त स्वैरभाव झाले, विलक्षण दुःखी झाले। एक पोकळी निर्माण झाली। उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून अभंग निघाला। अवघ्या परीस कष्ट केले मुक्ताईने, काहीच बोलणे घडले नाही। निवृत्तीनाथांच्या मनोचक्षू समोर मुक्ताबाईंच्या लहानपणापासून वेगवेगळ्या आठवणी फेर धरून येत होत्या। त्यांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतले त्यावेळी मुक्ताबाई केवळ 4 वर्षांच्या होत्या। अवीट बोलणे बोलावे अनादी, हे गृह्य वेदी सापडेना। कीर्ती वैराग्य केले साम्राज्य, घडविला विलास अध्यात्म्याचा। नाशवंत शरीर केले अविनाश, घडविला विलास अध्यात्म्याचा। तुझ्यामुळे हरी चालतो उगला, देह आधी गेला प्राण माझा। निवृत्तीनाथांची अवस्था बघून नामदेवांना जाणीव झाली, देवाकरिता ऐसो थोर सांडील शरीर निवृत्तीराज। खरंच होते, देहातून प्राण गेल्यावर नुसता देह कसा तग धरील। थोड्याच दिवसांनी निवृत्तीनाथ योगांनीही समाधी घेतली। मुक्ताबाई विजेमध्ये लुप्त झाल्यावर निवृत्तीनाथ अगदी गलित गात्र होऊन एकांत ठिकाणी बसले असता ते विचार करू लागले, आता जगायचे कुणासाठी? खरे तर आईवडिलांनी देहत्याग केला तेव्हा त्यांना आपले जीवन संपवावेसे वाटले होते, परंतु आपल्याशिवाय हे तिघही प्रतिपरमेश्वर असलेली भावंडे पोरके होतील। आपल्या माघारी या लेकरांना कोण सांभाळेल? कोण त्यांचे रक्षण करेल? कोण त्यांचा आक्रोश थांबवेल? यांना पूर्णत्वास नेण्याच्या कार्यासाठी परमेश्वराने आपली निवड केली। ती ईश्वरेच्छा पूर्ण करण्यासाठी तरी आपल्याला मागे राहावेच लागेल। त्यांनी 3ही भावंडांना नाथपंथाची दीक्षा दिली, सक्षम बनवलं, बळ दिलं, प्रत्येक पावलागणिक सोबत केली, अगदी अखेरच्या क्षणापर्यंत, पावलांपर्यंत। आणि त्यांच्या नजरेसमोरून संपूर्ण भूतकाळ साकार होऊ लागला। ते आजूबाजूचे सर्व देहभान विसरून भूतकाळात मग्न झाले।